नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी वेळ कमी पण न्याहारी झकास हवी असते बरं का आपल्याला. मग आजच करून बघा हा झटपट रवा पोहेचा डोसा. ना भिजवायचं टेन्शन, ना फर्मेंटेशनचा त्रास आणि चव अगदी एकदम जबरदस्त. फक्त रवा पोहे आणि दही या 3 गोष्टींनी तयार होणारा सॉफ्ट स्पॉन्जी स्वादिष्ट डोसा. हा डोसा बनवायला सोपा असला तरी खायला एकदम टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारा असतो बरं का. मग एकदा नक्की ट्राय करून बघा हा इन्स्टंट रवा पोहा डोसा. तर चला मग याची पटापट रेसिपी बघून घेऊया. आपण इथं एका वाटीने 1 वाटी पोहे आणि 2 वाटी रवा घेतलेला आहे. भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे सगळं साहित्य भिजवता येईल. आणि या वाटीचं मी प्रमाण करून घेतलेलं आहे. 1 वाटी पोहे आणि 2 वाटी रवा घेतलेला आहे. हे मिश्रण आधी मिक्स करून घेतले छानपैकी आणि पाणी घालून याला आपण भिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही ताकामध्ये सुद्धा हे मिश्रण भिजवू शकताय. ताक जर नसेल तर आपण पाण्यामध्ये हे मिश्रण भिजवायचं आहे. आणि हे मिश्रण भिजवल्यानंतर बघा शेवटी जास्तीचंच पाणी घालायचं आहे आपल्याला. म्हणजे काय होईल, रवा आणि पोहे जर फुलले की ते पाणी सगळं शोषून घेणार असतात. त्यामुळे आपण या मिश्रणाच्या वर थोडंसं पाणी येईल इतकं आपण हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. आणि बघा मी किती ओलसर करून घेतले मिश्रण आणि त्याच्या वरसुद्धा पाणी येत आहे. याला आता आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आणि अर्ध्या तासानंतर तर पूर्ण ड्राय झालेलं असणार आहे हे मिश्रण. बघा पूर्ण पाणी या मिश्रणाने शोषून घेतलेलं आहे आणि पोहे आणि रवा चांगला भिजलेला आहे आपला. आता मस्त असं आपण याला ना मिक्सरमध्ये वाटून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर घालून घ्यायचं आहे. पण याच्यासोबत आपण दहीसुद्धा घालणार आहे. यासोबत आपण 1 वाटी दही घेतलेलं आहे. त्याच वाटीने ज्या वाटीने आपण रवा आणि पोहे घेतलं होतं दाटसर आपलं दही आहे. आणि जेवढं आपण पोहे घेतलेत ना तेवढंच दही घेतलं आहे. आता या मिश्रण थोडंसं मी घेतलं मिक्सरच्या भांड्यात आणि त्यातले 2 चमचे दहीसुद्धा त्यामध्ये घेतलेलं आहे. असं सगळ्या मिश्रणामध्ये थोडं थोडं दही घालून मी सगळं 1 वाटीभर दही त्याच्यामध्ये घातलं आहे. नंतर आपलं बॅटर बनवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपलं बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे. आणि बघू शकताय किती सॉफ्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर हे बॅटर 10 मिनटं आपण तसंच ठेवूया. पहिल्यांदा आपण चटणी याच्यासोबत खाण्यासाठी करून घेऊया. आपण नेहमी खोबऱ्याची चटणी बनवतो पण ही चटणी तुम्ही एकदा जरूर करून बघा. मस्त चटपटीत लागते आणि ना तुम्ही एकदा बनवलीत ना नेहमी तुम्ही डोशासोबत ही चटणी बनवणार कारण खूप छान लागते ही. 3 टोमॅटो मी घेतलेत पिकलेले आणि बारीक तुकडे करून आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटोसोबत आणखीन काही गोष्टी आपण यामध्ये घालणार आहे आणि मगच याला वाटून घेणार आहे. आता या भांड्यामध्ये आपण लसणाच्या 10-12 पाकळ्या घातलेत. 1.5 चमचा लाल तिखट घातले आपण आणि त्यानंतर थोडीशी चिंच मी पाण्यामध्ये हे करायला ठेवली होती. तर त्याचा कोळ काढून घेतला आहे. चिंच भिजवून झाली चांगली बघा लगेच ती कोळ निघाला तिचा आणि तो कोळसुद्धा आपण यामध्ये घालून घेतला आहे. आणि मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा एकदम बारीक पेस्ट करून घेतली आपण याची. आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवूया आणि या चटणीसाठीची फोडणी करून घ्यायची आपण. मस्त एकदम बारीक आपण पेस्ट याची बनवून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल आधी घालून घेऊया. थोडंसं तेल घालायचं बरं का, खूप जास्त तेल घालायचं नाही आहे. अगदी अर्धा चमचा किंवा 1 चमचा पोहे खातो आपण ना तो 1 चमचा घातला आहे मी तेल. त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी करून घेतली. त्यानंतर थोडीशी चणा डाळ आणि थोडीशी उडीद डाळ घातली. त्यानंतर थोडंसं हिंगसुद्धा घातलेलं आहे फोडणीला. मस्त टेस्ट लागते यामुळे. आणि हे चांगलं परतवून घेतले मिश्रण आणि त्यानंतर आपण टोमॅटो जो बारीक केला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा मस्त मिक्स करायचा आणि त्याच्यासोबत कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची. तुम्हाला जर फोडणीमध्ये घालायला आवडत असतील तर फोडणीमध्ये घाला, नाहीतर वरूनसुद्धा घालू शकताय. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि जर तुम्हाला फार आंबट वगैरे चटपटीत आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी साखरसुद्धा वापरू शकताय. आणि त्यानंतर आपण इथं थोडासा चाट मसाला पण वापरलेला आहे. पण कधी पूर्ण चटणी ही जेव्हा ड्राय होईल ना शिजेल 5 मिनटानंतर तेव्हा आपण चाट मसाला शेवटी इथं वापरलेला आहे. आणि मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण बॅटरमध्ये थोडासा बेकिंग पावडर घालून घेतली आहे. बेकिंग सोडा नव्हे बेकिंग पावडर घातली आहे आणि हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं आहे. बघा मस्त असं गोलगोल गोलगोल फिरवायचं आणि एकजीव करायचं आहे, फेटत राहायचं आहे याला. आणि मस्तपैकी आपलं हे बॅटर आता तयार आहे. तुम्हाला जर फार घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही थोडं यामध्ये पाणीसुद्धा वापरू शकताय. आणि मस्त असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे मस्त असे मऊ डोसे करून घेणार आहेत.
एकदम सॉफ्ट आणि इतके स्पॉन्जी होतात ना हे डोसे की तुम्ही लहान मुलांना काय म्हाताऱ्या माणसांनासुद्धा दिलेत ना तरी ते सुद्धा आवडीने खातील आणि चव तर एक नंबरच लागते बरं का. तुम्ही एकदा केलं ना की तुम्हाला समजेल की किती छान आणि टेस्टी होतात. तर मस्त असे बघा छोटे छोटे आपण डोसे बनवून घेणार आहेत आणि फार पातळ नाही किंवा फारसे जाड नाही बनवायचे, मीडियम त्याची साईज असावी. आणि आता याला झाकून ठेवूया 2 मिनटं आणि मस्त असं खालच्या बाजूने लालसर कलर येईपर्यंत आपण याला परतवायचं आहे आणि नंतरच मग आपण पलटी मारायचं आहे. आणि बघू शकताय मस्त असे खालच्या बाजूने लालसर कलर आलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे. आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा एकदम थोडंसं नाजूक असं आपण हे करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने फारसं आपण जास्त लाल कलर येईपर्यंत याला भाजायचं नाही, एकदम नाजूक असे दिसले पाहिजेत आपले डोसे. मस्त असे बघा अशाच पद्धतीने मी सगळे डोसे बनवून घेणार आहे. आणि एवढे सोपे ना तुम्ही कसंही बनवा, अजिबात तुमचे हे डोसे तुटणार नाही, फाटणार नाही, काहीही त्रास होणार नाही. त्यामुळे हे डोसे तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि काय होतं की नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं हा प्रश्न तर असतोच सगळ्या महिलांना. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकताय बरं का. एकदम झटपट बनते, कशीही बनवा कसेही उलटा, अजिबात तुटणार नाही, फाटणार नाही. तुम्हाला पाहिजे असे हे डोसे बनवून तयार होतील. तर बघू शकताय मस्त असे एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आपले डोसे बनवून तयार झाले. ही रेसिपी नुसती बघायची नाही आहे बरं का, तुम्हीसुद्धा बनवायचे आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे डोसे कसे झाले होते, असेच मस्त सॉफ्ट स्पॉन्जी झाले होते की नाही. तुम्ही एकदा नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही. मस्त अशा चटपटीत चटणीसह आपण हे डोसे बनवलेले आहेत. तुम्हीसुद्धा या दोन्ही रेसिपी ट्राय करा आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचे डोसे किंवा तुमची चटणी कशी झाली होती. आणि माझे डोसे चटणी कशी झाली आहे ना हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत